तर दुबईत अडकलेल्या धुळ्यातील नागरिकांशी गिरीश महाजनांचा फोनद्वारे संवाद झाला। नागरिकांना होत असलेल्या अडचणींबाबत गिरीश महाजनांनी माहिती घेतलेली आहे। नागरिकांना हॉटेल सोडण्याबाबत सांगितलं जात असल्यानं थांबायचं तरी कुठे असा नागरिकांसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे। आपत्कालीन मंत्रालयाच्या सचिवांसोबत देखील गिरीश महाजनांनी यावेळेला फोनवरून संवाद साधला। बाकी काळजी करू नका। मुख्यमंत्री मोदी पण तुम्ही केंद्राशी बोलतात, आम्ही बोलतोय। पण आता काय सध्या विमान तिथून काढणं पाठवणं किंवा येणं शक्य नाही सध्या, कारण तिथे रोज हल्ले चालू आहे। त्यामुळे काळजी करू नका। आपण तिथे थांबा, बाहेर फिरू नका, बाहेर फिरू नका, तिथे थांबा। बाकी आजकाल म्हणजे आपलं बोलणं सुरू आहे, परत अजून मी बोलतो आपल्याशी। तुम्ही देऊ आम्ही, पण हॉटेलवाल्यासाठी बोलून घे दुसऱ्या, त्याला बुक करा आणि मगच तुम्ही हॉटेल सोडा आहे। तोपर्यंत असं करू नका की बाबा इकडे बाहेर हॉटेल घेतले कोणी। अजून कोण कोण सोबत आहे आपल्याकडे? आपल्याकडचे महाराष्ट्रातले नाशिक, पुणे, मुंबई, सांगली, सातारा, तिकडे हॉटेलला कोणी आहे? बर ठीक आहे, काळजी करू नका, घाबरू नका। आपण थोडं मार्ग काढतो, थोडी परिस्थिती निवडण्याची बरोबर, तोपर्यंत थोडं सांभाळ। महिला पण आहेत का? महिला पण आहेत? हो, फॅमिली आहे। आता सिनियर सिटीजन आहे बरं, चला सगळ्यांना सांगा, जरा काही काळजी करू नका। आम्ही करतो, शासन आहे, प्रयत्न करत आहे। केंद्र सरकार मोदी सुद्धा प्रयत्न करतायत। ठीक आहे, काय असेल तर या नंबर पण होता, माझा नंबर आहे। केंद्र सरकारच्या वतीने सुद्धा काही सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून निश्चित काळजी सगळ्यात करण्यासारखं आहेत। घरचे लोक काळजी करतील, त्यांनाही तिकडे काळजी आहे, पण कुणी बाहेर निघू नये शक्यतोवर। हॉटेलचा काय प्रॉब्लेम असेल त्या संदर्भामध्ये आम्हाला कळवा, आम्ही त्या संदर्भामध्ये काय सोल्युशन काढायचं ते काढू, इथल्या एम्बॅसीशी बोलू। पण मला असं वाटतं की 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आणण्याची आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था करू। सगळे प्रयत्न केंद्र शासन या ठिकाणी करत आहे।